स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आला। सर्व धर्म एकता मंचाच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांना मोफत राष्ट्रध्वजाचं वाटप या उपक्रमांतर्गत करण्यात आलं। सोलापूरच्या ऐतिहासिक बलिदान चौकातून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली। सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याची ऐतिहासिक वारशाची आठवण ठेवत सर्वधर्म एकता मंचानं बलिदान चौकातून हर घर तिरंगा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला। या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। जात, धर्म, भाषा आणि पक्षभेद बाजूला ठेवून प्रत्येक नागरिकानं राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा आणि देशाच्या एकतेचा संदेश पुढे न्यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। सर्वधर्म एकता मंचाचे संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण यांनी सोलापूरकरांना या अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं। बलिदान चौक इथं नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। आजच्या काळात समाजात एकता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज आहे। हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून घराघरात राष्ट्रध्वज आणि मनामनात देशभक्ती निर्माण करण्याचा संदेश सर्वधर्म एकता मंचाद्वारे देण्यात आला। सर्व समाजाचे धर्मगुरू तसंच सर्वधर्म एकता मंचाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते। जय हिंद। सर्वधर्मीय एकता विचार मंचच्या वतीनं जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्याचे प्रमुख आमचे मित्र रसूलभाई पठाण साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे। आणि आज जो तिरंगा ध्वज आम्ही भेट देणार आहोत त्याला विशेष म्हणजे आम्ही दोरीसुद्धा दिलेली आहे की लगेच त्याचा सदुपयोग व्हावा आणि नेलेला झेंडा आपल्या घरावर बांधता यावा, तो उघड ठेवण्यात येऊ नये म्हणून दोरीसहित आम्ही दिलेलं आहे। त्यामुळे निश्चितच याचा चांगल्या प्रकारे वापर होणार हे निश्चित आहे। त्यामुळे मी सर्व धर्मीय आणि आमचे रसूल पठाण यांचा आभार मानतो। जय हिंद। सर्व धर्म एकता मंच यांनी राष्ट्रीय जो आपला 15 ऑगस्ट आहे त्याच्या आदल्या दिवशी ध्वज वाटपाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, राष्ट्रीय एकता अबाधित राहावी आणि याचं सगळं वाटप व्हावं आणि मनामनातील जे द्वेष निर्माण झालेले आहेत ते संपुष्टात यावेत या दृष्टीने त्यांनी जो कार्यक्रम म्हणजे आयोजित केला आणि पार पाडला त्याबद्दल त्यांना मंगलकामना चिंतो। आणि त्याबरोबर ज्या प्रसारमाध्यमाने या कार्यक्रमाला उपस्थित राहून म्हणजे आपली उपस्थिती दर्शवली त्यांनासुद्धा मी मंगलकामना चिंतो। पुन्हा एकदा सर्वांना मंगलकामना। नमस्कार, मी रसूल पठाण। आज सर्वधर्म एकता मंचाच्या वतीने 15 ऑगस्ट निमित्त आज 14 ऑगस्ट रोजी बलिदान चौक येथे आम्ही सर्वधर्म एकता मंचाच्या वतीने तिरंगे झेंडे वाटपचा कार्यक्रम घेतला आहे। आमचा मानस आहे की प्रत्येक घरावर, दुकान असो, ऑफिस असो, की प्रत्येकाच्या ह्याच्यावर तिरंगा फडकून आपण देशाची अखंडता एकतेचा एक मेसेज द्यावं ह्या हेतूने आम्ही आज तिरंगे झेंडे वाटप केले आहेत। त्यासाठी सर्व समाजाचे 5 धर्मगुरू इथं उपस्थित आहे। खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आमच्या एकता मंचाच्यासाठी। आज आपल्याकडं महाराज आहेत, भंते साहेब आहेत, फादर आहेत, सरदारजी आहेत, मौलाना आहेत, हे सगळ्यांनी वेळात वेळ काढून आलात आणि आमचे शेळके साहेब, श्यामभाई दुरे साहेब, संजय बाबा शिंदे साहेब, विजयकुमार हत्तेरे सर, तुषारभाई खंदारे, विलास कटकदोंड साहेब, सागर कलाकते व आमचे सगळे एकता मंचाचे सगळे मुस्ताकभाई बिन्नीश्वर, इम्रानभाई मंगलगिरी हे सगळे लोकांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात। मी सर्वांचा मनापासून आभारी आहे। आता आम्ही सगळ्यांना तिरंगे झेंडे वाटप करणार आहेत आणि मी आपला पण आभारी मानतो मीडियाचा की आपण आम्हाला येऊन एवढा प्रतिसाद दिलात। मी मनापासून आपला आभारी आहे। एकूण किती झेंडे वाटणार आहेत? एक आमचं 400-500चं मानस आहे सर। बोला। आज सर्वधर्मीय एकता संघाच्या वतीनं बलिदान चौक येथे राष्ट्रीय एकात्म जपण्यासाठी आणि आज देशामध्ये जे विविध पक्षाच्या माध्यमातून जे अराजकता माजलेला आहे की बाबा सोलापुरातून एक संदेश द्यायचा होता की स्वातंत्र्य लढ्यात आम्ही एक होतो आणि आतासुद्धा मी एक आहे। सर्व धर्मगुरू, सर्व धर्मातील सगळे मिळून आज बलिदान चौक येथे
या तिरंगा झेंडाचं वाटपाचं कार्यक्रम आज झालं आणि या ठिकाणी एक निश्चित असं रसूल पठाण यांनी एक खूप चांगला असं उपक्रम या जगाला या देशाला त्यांनी संदेश दिलेले आहेत की सोलापुरातून की हम सब एक है, आम्ही सगळे भारतीय एक आहोत आणि हा संदेश उद्याच्या दिवशी संपूर्ण भारताला देण्याचं काम या सोलापूरकरांनी केलेलं आहे. त्यामुळं उद्याच्या 15 ऑगस्टलासुद्धा आम्ही सर्वधर्मीय समितीच्या वतीनं सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. संघटनेच्या वतीने आमचे रसूलभाई पठाण यांनी उद्या 15 ऑगस्टचं आपला स्वातंत्र्य दिन भारताचा आहे, पण त्या अगोदर एक दिवस अगोदर प्रत्येक घरांमध्ये एक झेंडा पोहोचावा आणि नागरिकांनी आपल्या घरावर झेंडा लावून आपल्या देशाची मान उंच करावी या हेतूनं आणि सर्व धर्मगुरूंना या ठिकाणी बोलावून आणि सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते सोबत घेऊन आज त्यांनी एकात्मतेचं दर्शन घडवलेले आहे. त्याबद्दल रसूलभाई पठाण यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. शुभ नामे जागे तव शुभ आशीष